काशी म्हणजे मंदिरांचं शहर आणि आजच्या भागामध्ये आपण काशीमधल्या सर्वच महत्त्वाच्या मंदिरांचं दर्शन घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक आणि त्रिवेणी ट्रेलच्या या नव्या भागामध्ये आपलं स्वागत करतो। तर मी आता आहे वाराणसीमधील शिवाला या भागामध्ये हॉटेलच्या जस्ट बाहेर पडलेलो आहे आणि आता आम्ही आज चाललेलो आहोत काशीमधल्या सर्व महत्त्वाच्या मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी। दुर्गा मंदिर, संकटमोचन मंदिर, तुलसी मानस मंदिर यासारखी मंदिर आपण पाहणार आहोत। ट्रॅफिक बघा इथलं। सो हा व्लॉग पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आम्ही जवळपास 16 जण आहोत आणि या 3 ई रिक्षा केलेल्या आम्ही आणि या 3 ई रिक्षांमधून आमची जी काशी यात्रा आहे ती आम्ही कंप्लीट करणार आहोत। आणि खरं म्हणजे या ई रिक्षात खूप परवडण्यासारखा रेट असतं यांचा। तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत काशी यात्रेतील आपल्या पहिल्या मंदिराजवळ। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत संकटमोचन मंदिराच्या इथे। असं म्हटलं जातं याच ठिकाणी कवी तुलसीदास, संत तुलसीदास यांना ज्याने रामचरितमानस आणि हनुमान चालीसा लिहिली आहे त्यांना याच ठिकाणी श्री हनुमानांनी साक्षात दर्शन दिलं, त्यामुळे इथे हे मंदिर बांधलं गेलं। आपण आता श्री संकटमोचन मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आहोत। प्रवेशद्वाराजवळच लॉकरची सेवा उपलब्ध आहे। मंदिरात श्री हनुमानांची स्वयंभू मूर्ती आहे आणि त्याशिवाय श्री हनुमानांच्या आवडीचे लाडूचे प्रसादीचे काउंटर आहे। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत काशी यात्रेतल्या दुसऱ्या मंदिराजवळ, ते म्हणजे तुलसी मानस मंदिर। पांढऱ्या शुभ्र संगमरवराच्या दगडात बांधलेलं हे मंदिर खूपच आकर्षक वाटतं। या मंदिराच्या संगमरवरी भिंतीवर रामचरितमानसच्या सर्व ओव्या कोरलेल्या आहेत। मित्रांनो, आपल्या काशी यात्रेतलं तिसरं मंदिर म्हणजे श्री दुर्गा मंदिर। संपूर्णपणे लाल रंगात बांधलं गेलेलं हे मंदिर दूरवरूनही आपल्या नजरेस पडतं। या मंदिरातील दुर्गा देवीची सुंदर मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते। नवरात्रीला या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। या मंदिरातील दुर्गा मातेची मूर्ती ही स्वयंभू आणि बाजूलाच असलेल्या दुर्गा कुंडात सापडली असल्याचे म्हटले जाते। मित्रांनो, काशी यात्रेतलं चौथं मंदिर म्हणजे मणी मंदिर। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत मणी मंदिर इथे आणि मणी मंदिरमध्ये इथे 108 शिवलिंग आहे। तर आता आपण त्यांचं दर्शन घेणार आहोत आणि मंदिर हा परिसर बघा किती सुंदर आहे आणि गौशाला पण आहे बाजूला। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ही गौशाला आहे। त्याशिवाय इथे एक कुटी देखील आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी वैदिक काळातील कुटीप्रमाणे हिचं बांधकाम केलेलं आहे आणि आतमध्ये यज्ञही आहे। चला मित्रांनो, आपण मणी मंदिरामध्ये आज जाऊन 108 शिवलिंगांचं दर्शन घेऊ।
108 शिवलिंगांमधील हे सर्वात मोठे शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाची पूजा अर्चा करण्याची संधी आपणास मिळते. या मंदिराचे बांधकाम तसे नवीनच आहे. शिवलिंगांसोबतच इतर देवी देवतांच्या मूर्त्याही आपणास इथे दर्शनासाठी मिळतात. मित्रांनो, आपण आता चाललेलो आहोत BHU म्हणजे काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या दिशेने आणि रस्त्यातच आपल्या नजरेस पडले हे ऐतिहासिक वाराणसीच्या राजाचे जुने राजमहल. मित्रांनो, आता आपण काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या आवारात प्रवेश केलेला आहे आणि या आवारात प्रवेश करताच आपणास फरक जाणवू लागतो. वाराणसीच्या इतर भागांमध्ये रस्त्यावर सहसा कोणत्या प्रकारची झाडे दिसत नाही, पण या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केलेली आहे. त्यामुळे येथील तापमान वाराणसीच्या तापमानापेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी जाणवते. मित्रांनो, आता आपण आलेलो काशी विश्वविद्यालय, काशी हिंदू विश्वविद्यालय आणि त्यातमध्ये बिर्ला मंदिर आहे, त्याचं दर्शन मिळावं. त्याशिवाय इथे इथली फेमस आहे कॉफी, कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम, ही ट्राय करून बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या काशी यात्रेतील पुढचं मंदिर आहे न्यू काशी विश्वनाथ मंदिर म्हणजेच बिर्ला मंदिर. मित्रांनो, या मंदिराची वास्तुशैली खूप पाहण्यासारखी आणि नजरेस भिडणारी आहे. या मंदिरात आपणास शिवलिंगाचे दर्शन करावयास मिळते. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता BHUचं बिर्ला मंदिर आहे किंवा न्यू काशी विश्वनाथ मंदिर म्हणतात त्या मंदिराला. खूप सुंदर आर्किटेक्चर आहे. या मंदिराच्या बाहेरच हे काही स्नॅक्स कॉर्नर्स आहेत आणि इथलं कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम खूप प्रसिद्ध आहे आणि ते आपण आता ट्राय करून बघणार आहोत. पकड़िए तो आप पकड़िए
तुम्ही या नकाशात पाहू शकता दुर्गा मंदिर, संकटमोचन मंदिर आणि BHU हे खूप जवळजवळ आहेत. मित्रांनो, आपल्या काशी यात्रेतलं शेवटचं स्थान म्हणजे भारत माता मंदिर. या मंदिरात कोणत्याही मूर्तीची पूजा केली जात नाही, तर या मंदिरात अखंड भारताचा संगमरवरात कोरलेला नकाशा आहे. या मंदिराची रचना स्वातंत्र्य सेनानी बाबू शिवप्रसाद गुप्ता यांनी तर 1936 साली महात्मा गांधींनी या मंदिराचं उद्घाटन केलं.